शेवग्याच्या पानांची भाजी करायची आहे, तर ही अशी निवडायची, नुसती पानं अशी घ्यायची, लगे निघतात. भाजी आपण बाजारातून विकत आणली की निवडायची जर नसेल, आपल्याला कंटाळा आला असेल, तर आपण पेपरमध्ये गुंडाळून ही अशीच जर भाजी ठेवली, नंतर 2 दिवसांनी बघितली तर हे अशी त्याची पानं गळतात. पानं सगळी अशी निवडून घेतली आहेत. हे असं देठ सगळं काढून टाकायचं. आता ही भाजी काय नाही चिरता येत नाही, त्यामुळे उलताने असं फक्त बारीक बारीक करून घ्यायचं. गॅस चालू केला आहे, पाणी उकळायला ठेवलं आहे. आता ही भाजी आहे ती यात एक 5 मिनटं शिजवून घ्यायची. मीठ वगैरे काय टाकायचं नाही, नुसती शिजवून घ्यायची. भाजीचा कडवटपणा जाण्यासाठी फक्त एक 5 मिनटं पाण्यात उकळून घ्यायचं. मोठे मोठे 2 असे कांदे घ्यायचे. कांदा भरपूर घातल्याने भाजीला चव येते छान. 2 मोठ्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचा असा कांदा. भाजीतलं पाणी ओतून काढले. आता हे दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता धुवून घेतले दुसऱ्या पाण्याने. आता हे असं फक्त भाजीतलं पाणी पिळून घ्यायचं. आता भाजीला फोडणी दिली. गॅस चालू केला आहे. कढई तापले. एक पळीभर तेल टाकले. तेल टाकू द्यायचं आणि कांदा भरपूर घालायचा. कांदा पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. 2-3 लसणीच्या पाकळ्या बारीक केलेल्या यातच कांद्याबरोबर भाजून घ्यायच्या. 2 मोठ्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. कांदा मस्तपैकी मऊ झाला आहे. आता ही तासभर तुरीची डाळ भिजत ठेवलेली ही पाण्यासहित यात ओतायची. ही भाजी शिजून एवढी झाली, हातात नव्हते. आता ही यात मिक्स करायची. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. मगाशी थोडंसं मीठ टाकलेलं, आता थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं शिजेपर्यंत पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायची भाजी आणि मंद आचेवर शिजवून घ्यायची. झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजू द्यायचं. भाजी मस्तपैकी शिजली. आता गॅस बंद करूया. काकडी, ज्वारीची भाकरी आणि शेवग्याच्या पानांची भाजी, गरमागरम भाजी कशी झाली आता से सांगते खाऊन तुम्हाला. सई भाजी कशी झाली जरा सांग. आई मी लगेच टेस्ट करते. आई खूप छान झाली आहे. तुम्ही सर्वांनी पण ही भाजी करून पहा.